काकू अहो तुम्ही प्लीज भरू नका, मी भरते ना डबा. अगं इतका मस्त वास येत होता ना किचन मधून, मला राहवलंच नाही. मग म्हटलं बघूया तरी काय केलंय सुनबाईंनी. आणि मग म्हटलं डबाही भरून टाकू. आदिती, कामाचा काय उरक आहे ग तुला. हल्लीच्या मुली तुझ्यासारख्या नसतात बरं का. आणि काय ग, 2-2 भाज्या का केल्यास? कारल्याची भाजी जयला आवडत नाही ना, म्हणून त्याच्यासाठी बटाट्याची भाजी केली. अच्छा, चालेल ना? चालेल ना म्हणजे. अगं हे तुझंही घर आहे आणि मला विचारायची काहीही गरज नाही, कळलं ना? हो. काकू, तुमच्यासाठी मुगाचं वरण केलंय. हा. आणि पोळ्या करून ठेवल्यात. बरं, मी भात मुद्दामच लावला नाही कारण तो नंतर गरम करून खायला अजिबात चांगला लागत नाही. पण तांदूळ निवडून ठेवलेत मी. तुम्ही फक्त भात लावाल का प्लीज? अगं किती विचार करतेस. एवढी काय अंथरुणाला खेळले नाहीये मी. करीन मी. अदिती, निघायचं ना? हो, झालाच आहे डबा भरून. येते. काकू, येतो आम्ही. जय, डबा. काकू, येतो. या. फक्त औषध वेळेवर घ्याल दुपारी. हा, हा, मी आहे इथं काळजी घ्यायला. ठीक आहे. आणि तुम्ही संध्याकाळच्या स्वयंपाकाची अजिबात काळजी करू नका, मी आल्यावर करीन. फक्त आराम करा दिवसभर. काका येतो. आदिती, काय झालं? अगं मंगळसूत्र कुठे आहे? हा, तू सुनबाई आहेस ना, थोडा सासूपणा केला तर चालेल ना? चालेल ना. येतो. या या. किती समजूतदार आहेत नाही मुलं. ह्या जयची ना आई असायला हवी होती. इतकी भाग्यवान सासू असते ना ती. हो. त्या सासूचं डोकं अगदी भणाणून गेलं असतं मंगळसूत्राची आठवण देऊन देऊन. काय इतके लवकर कुणाविषयी आपलं मत बनवू नये. आणि तुम्हाला काय समजवणार म्हणा. त्या जयला मुलगा मानण्याआधी त्या अदितीला सून मानली. मीच फक्त एकटीने मत बनवलंय का? त्यांच्याविषयी आढी घालून घेणं म्हणजे मत बनवणं होत नाही का? तुम्हाला कोण सांगणार पण? त्यापेक्षा मी जाऊन पडते. हो, हो. काय काय पाठलाग करायचंय त्यांचा? मी कुठे असं म्हणालो? मी अजून उमऱ्याच्या बाहेर असं पाऊल पण ठेवलं नाहीये. मग हो या. जय, काका पाठलाग तर करत नसतील ना? नाही दिसत तरी नाही. बरं आदिती, मंगळसूत्र लपव आधी. नेमकं तेवढ्यात कोणीतरी बघे. हो हो हो, लक्ष ठेव जरा. सॉरी. आधी तुम्ही पुढे थांबू शकता. मी इकडे आड आणि तिकडे विहीर. शी. एक्सक्यूज मी, मला काही बोललात का? नाही नाही, स्वतःशीच. म्हणजे
जर ऑफिस मधल्या कोणी आपल्याला असं बघितलं तर म्हणतील की हे दोघं एकत्र आहेत, म्हणून ह्यांना ऑफिसच्या बाहेर काढा. आणि जर का केतकर काकांनी आपल्याला असं बघितलं ना तर म्हणतील हे दोघं एकत्र का नाही, मग ह्यांना घराबाहेर काढा. हॅलो, हं? खरंच तुम्ही माझ्यावर बोलत नाही? नाही नाही स्वगत. पण हे असं चालणार नाही हं? काहीतरी मार्ग काढावा लागेल यावर. नाही नाही, तेच स्वगत. स्वगत? तुम्ही तुमची स्वगत एकमेकांना का नाही सांगत? कसं सांगणार? स्वगत आहे ना ते. हो ना. टॅक्सी! जय, टॅक्सी. आपण गाडीत बसू, मी तुला सांगतो सगळं. चल चल. चलो. जय, आपण एकदम विरुद्ध दिशेला आलोय. एक स्टॉप अलीकडे का घेऊन आलास तू? आदिती, केतकरांच्या मनातला संशय जाईपर्यंत आपल्याला हे असं करावं लागणार. म्हणजे रोज आपल्याला तासभर आधी निघावं लागेल जय. पर्याय नाही. आणि रोजचा होणारा खर्च. आदिती, आपल्या दोघांचाही पगार सुरू झालाय. कसलं खर्चाचं टेन्शन घेतेस? जय, आपल्याला पगार अजून हातात मिळालेला नाहीये. आपण हे सेव्हिंग्सचे पैसे खर्च करतोय आणि ते सुद्धा आता संपत आले. बघू, होईल काय ते. बर, तू या बस स्टॉप वरनं बस पकड. मला आधी ऑफिसला जायच्या आधी त्या सबनीसांना फोन करायचा. त्यांनी जर मला बोलवून घेतलं तर तिथे जावं लागेल, नाहीतर मग मला या पुढच्या बस स्टॉप वरनं बस पकडावी लागेल. ओके, बाय. बाय. आदिती, मंगळसूत्र. काळजी नको करू, बॅग मध्ये ठेवलं. बाय. अय्या, पूजा झाली तुमची? अहो, हाक नाही का मारायचीत मला? मी तुला हाक मारली होती, पण नवीन घराचे दरवाजे इतके मजबूत आहेत की माझी हाक तुझ्यापर्यंत पोहोचली नाही. नाही, बरोबरच आहे. बिल्डर म्हणाला होता कन्स्ट्रक्शन मजबूत आहे म्हणे. करेक्ट. अय्या अण्णा, पण तुमची हाक माझ्यापर्यंत पोहोचली नाही. तिकडे तिथे म्हणजे तुम्ही किती अशक्त झालात अहो. अगं बाई, बाई ग, म्हणजे अजय आणि अदितीच्या वागण्याचं काही फार मनावर घेतलेलं दिसते तुम्ही. काही मनावर घेऊ नका, काही काळजी करू नका. मी आहे ना. मी काही तुम्हाला त्यांच्यासारखं एकटं सोडणार नाही. काळजी घेईन मी तुमची, खूप काळजी घेईन.
एकच मिनिट हा, आले. हे घ्या, फोडणीचा भात केलाय तुमच्यासाठीच. काल रात्री इतका भात शिल्लक राहिला ना, म्हटलं फेकून कशाला द्या, लगेच केला. काय करणार आहो, माझ्या हाताला ना 5-5 माणसांचं जेवण करण्याची सवय लागली आहे ना. मग हे दोघे आपल्या बरोबर नाही, विसरूनच जाते ना मी. पण ठीक आहे, होईल मला सवय हळूहळू कमी माणसांचं जेवण करण्याची. नाही अण्णा, मी ना ते आपल्या सोसायटीतल्या ना सान्यांकडे जाऊन येते. त्यांचा मुलगा आणि आपला चिनू एकाच वर्गात आहेत ना. हे नाही का म्हणाले सकाळी, काय ते PIP का ते VIP काय जळलं मेलं ते काय ते विचारून येते ना. मग अण्णा, अहो तुम्हाला माहिती आहे का, अहो त्या बिल्डरने क्लब हाऊस ना पूर्ण करून घेतलाय. ते साने दाखवणार आहेत मला आतून. हा, मी बघून येते पटकन. आणि हो अण्णा, चहा करून ठेवलाय तुमच्यासाठी, तो घ्या. हा, दूध नसलं म्हणाली होतीस ना, आता चहासाठी दूध? नाही, ते दुधाची पावडर आणून ठेवली मी सुद्धा इतक्या वेळा घेते ना, त्याचा चहा छान लागतो. तुम्ही पण बघा एकदा ट्राय करून. हा, म्हणजे तसं मी आणेन दूध येताना. अण्णा, आठवणीने आईंचा फोटो तुमच्या खोलीत ठेवा. हा, तुम्ही बुकिंग कॅन्सल करताय? हो. पण का, काय झालं? तुम्ही टीव्ही बघतात का? नाही बघत असेल तर बघा, काश्मीरमध्ये काय चाललेलं आहे. नंतर मला विचारा की मी कशाला बुकिंग कॅन्सल करतोय. सर, तुमची भीती मी समजू शकते, पण ही आत्ताची परिस्थिती आहे. मला सांगा, एप्रिलमध्ये तिथे पाऊस असणार आहे का? आणि सर, तुमचा प्रवास सुखकर आणि सोयीस्कर करण्याची आमच्या कंपनीची जबाबदारी आहे. त्याच्यामुळे तुम्ही प्लीज काळजी नका करू. हो मॅडम, आम्हाला रिक्सच घ्यायची नाही. पुढच्या वर्षी बघू. तुम्हाला काही पैसे कापायचे तर कापून घ्या, बाकीचे ऍडव्हान्स आम्हाला परत द्या. नाही सर, आपण इथे तुमचा ऍडव्हान्स कापण्याबद्दल वगैरे नाही बोलत आहोत. आमच्या कंपनीसाठी तुमचं समाधान जास्त महत्वाचं आहे. सर, हीच ट्रिप ना अनेक जणांसाठी अविस्मरणीय ठरली. तर तुम्हाला खरं वाटणार नाही, पण अनेक जणांनी आम्हाला तिथले फोटोग्राफ्स पण पाठवले. जे क्षण अनेक जणांनी अनुभवले ते तुम्ही अनफॉर्च्युनेटली नाही अनुभवू शकला. सर, तुम्हाला असं नाही वाटत तुम्ही खूप काही मिस केलंय? आता हेच बघा ना, आपण आपल्या बिझी शेड्यूल मधून काही वेळ बाजूला काढून ठेवतो. आपल्या स्वतःसाठी, आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी आपण टूर सुद्धा बुक करतो, जिथे आपण सगळं प्लॅनिंग करतो की आपल्याला किती दिवस मिळणार आहेत, आपण काय काय एन्जॉय करणार आहोत. पण ते क्षण जर का आपण अनुभवूच शकलो नाही, तर मग आपण आयुष्य कसं आणि कधी एन्जॉय करणार? सर, तुम्हाला जर का माझं बोलणं आवडलं नसेल तर आय एम रिअली सॉरी. आणि राहिला प्रश्न तुमच्या पैशांचा, तर जर का ती टूर सेफ नसेल तर आमची कंपनी स्वतःच ती कॅन्सल करेल. आणि तुमचेच नाही, इतर सगळ्या क्लायंटचे आम्ही पूर्ण पैसे परत करू, अगदी रजिस्ट्रेशन फी सकट. थँक्यू मॅडम, तुम्ही मला समजून घेतलं त्याबद्दल मी आभारी आहे. तुमचं ठरलं की मला फोन करा. नक्की सर. वा अदिती मॅडम, वा. 100% रिफंडची आपली पॉलिसी नसताना तुम्ही क्लायंटला असं कसं काय आश्वासन देऊ शकता? आपण रजिस्ट्रेशनचे पैसे दाबून ठेवतो, त्यामुळे आपली एक टूर कॅन्सल झाली तरी दुसऱ्या टूरसाठी क्लायंट परत येतात. एवढी साधी गोष्ट तुम्हाला कळत नाही? हे बघा अदिती मॅडम, आपण कंपनीत जे काम करतो ना, ते कंपनी गोत्यात यावी म्हणून किंवा तिचं नुकसान व्हावं म्हणून नाही. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण जर आपला क्लायंट दुखावला गेला तर नुकसान आपल्या कंपनीचंच होणार आहे. आणि मी आता जे काही बोलले ना, ते सगळं पुढचा विचार करूनच बोलले. कसं आहे ना, आपल्या कंपनीचं गुडविल टिकणं जितकं महत्वाचं आहे, तेवढंच आपल्या क्लायंटनी आपल्यासोबत सेफ फील करणं महत्वाचं आहे. हे बघा अदिती मॅडम, तुम्ही करताय ते बरोबर नाही आहे अजिबात. तुमच्या मनात तरी काय आहे? काय चाललंय काय तुमचं हे? का, काय झालं? माझं काही चुकलं का? अहो, तुम्ही क्लायंटला अशी कशी आश्वासनं देता?
हे जर सरांना कळलं तर तुमची नोकरी जाईल याची कल्पना आहे का तुम्हाला? पण मी असं काहीही केलेलं नाही ज्याने आपल्या कंपनीचं नुकसान होईल किंवा नाव खराब होईल. नाही, पण तुम्हाला अशी परस्पर आश्वासनं देण्याचं कारणच काय? माझा सल्ला घ्यायला हवा होता. या बाबतीत मला सरांशी बोलावं लागेल. एक मिनिट. हॅलो सर. हा सर, मला जरा तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. हा, मी येऊ शकते का? थँक्यू. हे बघा, आपल्यामध्ये कुठल्याही गोष्टीमुळे गैरसमज नको. मी स्वतः जाऊन सरांशी बोलते. आलेच. काय झालं नवरे? काय नाही हो, बहुतेक नोकरी नकोय तिला. अच्छा, तिला नोकरी नकोय की तुम्हाला तिने इथे नोकरी केलेली नकोय? मला नको असून काय उपयोग आहे? मी जर बॉस असतो तर पॉलिसी ब्रेक केली या कारणास्तव मी तिला टर्मिनेट करून टाकलं असतं. म्हणूनच तुम्ही बॉस नाही आहात नवरे. आता पॉलिसी बदलेल. तुमचे दिवस गेले. माझ्या सल्ल्याशिवाय कुठलीही पॉलिसी बदलूच शकत नाही. पॉलिसी बदलायची का एम्प्लॉई बदलायचा ते सर ठरवतील की नाही का? पण तुमच्या आदिती मॅडमच्या नादात जयला विसरलात तुम्ही. कुठे आपला हिरो? आपली जुई बघा कशी कोमेजली आहे. आता सकाळपासून नाही बघितलं जयला तर कोमेजणार ना. कशी राहणार टवटवी? अगं का का उगाच तिला त्रास देतेस? मी नाहीतर मग कोण? ती ऐकून घेते म्हणून वाटेल ते बोलशील का ग? हो नंदिनी मॅडम, आपली जोई 5 नंबर आहे, म्हणजे मर्क्युरी. आणि ही माणसं अशीच असतात, शांत. शांत काय बावळट म्हण. मी तर वाटच बघते कधी ही जुई बडाबडा बोलते ते. जोपर्यंत बायका मनातलं भडाभडा बोलणार नाहीत ना तोपर्यंत त्या नंबर 1 होणार नाहीत. अगं हो शांत. तिलोत्तमा मॅडम, हे ऑफिस आहे, स्त्रीमुक्ती संघटना नाही. जी काही चर्चा करायची असेल ना ती लंच टाइम मध्ये करा. नवरे काका, तुम्ही पण भाग घ्याल? हो, एक समीक्षक म्हणून. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याचं नाव हिरो नाहीये, जयराम आहे. जयराम, कळलं? सुई सुई काय झालं? आठवण येते. काम कर. तू म्हणतेस ते बरोबर आहे आदिती. आपण ही टूर कॅन्सल करू शकतो. फक्त आपल्या कंपनीच्या पॉलिसी प्रमाणे आपण रजिस्ट्रेशनसाठी घेतलेले 5,000 रुपये सोडून उरलेले पैसे क्लायंटला परत देतो. म्हणजे आपण ही पुढच्या बुकिंगसाठी, हॉटेलचं बुकिंग असेल, दुसरं काही बुकिंग असेल, त्यासाठी आपण ऍडव्हान्स दिलेला असतो आणि ते पैसे आपल्याला काही परत मिळत नाही. आणि कंपनीच्या या व्यवहारामध्ये किमान नो लॉस नो प्रॉफिट इतकी तरी सिच्युएशन यायला पाहिजे ना. आपण काही क्लायंटचे पैसे खात नाही आणि आपल्याकडे रजिस्ट्रेशनचे पैसे असल्यामुळे ते वाया जाऊ नयेत यासाठी क्लायंट एखाद दुसरी टूर बुक करण्यासाठी आपल्याकडे परत येतात. म्हणजे आता ही पॉलिसी बदलायची. सर, आपल्याला आपल्या पॉलिसीज न चेंज करताही बऱ्याच गोष्टी करता येऊ शकतात. नाही म्हणजे मग आता तुम्ही जे केलं ते काय केलं? तुमच्या म्हणण्याप्रमाणे आपल्या कंपनीचं गुडविल टिकवण्यासाठी आपण रजिस्ट्रेशनचेही पैसे परत द्यायचे. म्हणजे हे पॉलिसी बदलण्यासारखं होत नाही. नाही सर, म्हणजे आपण बनवलेली कुठलीही पॉलिसी ही क्लायंटचा आपल्यावरचा विश्वास टिकावा म्हणून आणि आपल्या कंपनीचाही तोटा होऊ नये म्हणूनच डिझाईन केलेली असते. पण ह्यात जर दोन्ही गोष्टी साध्य होणार असतील तर, म्हणजे बघा ना सर, जर आपल्या इथे एखादी टूर बुक झाली आणि त्यानंतर जर का तिथे एखादी नैसर्गिक आपत्ती आलीच तर सर लोकांचं घाबरणं साहजिक आहे. म्हणजे आता कोणीही रिस्क घेत नाही.
आणि सर, त्यांना भीती वाटणं तर साहजिकच आहे ना. पण जर का अशा वेळी आपण त्यांना हे आश्वासन दिलं की आम्ही तुमच्या रजिस्ट्रेशनचे सुद्धा पैसे परत करू, तर सर आपल्या क्लायंट्सचा आपल्यावरचा विश्वास वाढेल. सर, आणि बाकी कुठेही रजिस्ट्रेशनचे पैसे परत केले जात नाही. पण जर का ही ऑफर फक्त देव टूर्स अँड ट्रॅव्हल्स कडे आहे इतकं कळलं ना लोकांना, तर मग आपलं बुकिंग नक्की वाढेल. आणि मी आणि जय तर बुकिंग वाढवण्याचाच प्रयत्न करतोय सर. जय